ग्रॅव्हिटी ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर मिहिर कुलकर्णी यांनी दिवाळीनिमित्त पुण्यात दिल्लीची खास रामलीला आयोजित केली होती। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि खासदार उज्ज्वल निकम, खासदार मेधा कुलकर्णी या कार्यक्रमाला उपस्थित होते। हजारोंच्या संख्येने या कार्यक्रमासाठी रामभक्त उपस्थित राहिले। हंसना तुझे रुलाएगा, कर देगा खट्टे दांत भी, ये बरसा स्वाद चखाएगा। बरसा 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 दिखलाकर बार बार क्यों हमें डराने आए हो? क्या ताल आपका वाहन है जो उसे साथ में लाए? मुनिराज वो शूर नहीं कहते जो अपना आप बखान करे। हे विज्ञानी, विज्ञानी, हे प्राण प्रिय, बोलो बोलो, ये ढंग कुढंग क्यों है? आज ग्रॅव्हिटी फाउंडेशनचे मिहिरजी कुलकर्णी यांनी पुण्यामध्ये गणेश कला क्रीडामध्ये जो रामलीलाचा अद्भुत कार्यक्रम आयोजित केला होता। अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद नागरिकांचा मिळाला। दिल्लीमध्ये स्थित असलेलं असं हे कलाकारांचं मंडळ या ठिकाणी दिल्लीच्या पद्धतीने रामलीला इथे सादर करते आणि पुणेकरांना त्याचा लाभ मिहिरजी कुलकर्णी यांच्यामुळे घेता आला। मी मिहिरजींचं मनापासून अभिनंदन करते। रामलीलाच्या अनेक वेगवेगळ्या पद्धतीने कथा सांगितल्या जातात, अगदी भारतातच नाही तर अनेक भारताबाहेरच्या देशांमध्ये सुद्धा आपण बघतो की रामनामाचं आणि रामकथेचं गारुड हे अनेक भाविकांच्या मनावर आहे, ही श्रद्धा अनेकांच्या मनात आहे। आणि आज या निमित्ताने पुन्हा एकदा ही सगळी रामकथा ऐकता आली, त्याचं खूप मनापासून समाधान वाटतंय आणि मिहिरजी आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करते। डॉक्टर मिहिर कुलकर्णी यांनी आपण सगळ्यांनी प्रभू राम यांच्यासारखं सत्य बोलूया, आपली कर्तव्य पार पाडूया आणि समाजात प्रेम तसेच शांतता निर्माण करूया असे आवाहन सर्वांना केले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या आयुष्यातले बरेच गुण प्रभू श्री राम यांच्याकडूनच घेतले आहे असे ते म्हणाले आणि त्यांनी या कार्यक्रमाला दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार मानले। पुण्यामध्ये पहिल्यांदा दिल्लीची रामलीला आज आम्ही आयोजित केलेली आहे। त्याच्यातनं सनातन धर्म पसरवण्याचा आणि एक पुढच्या पिढीला एक आपल्या सनातन धर्माचा आणि रामायणाचा एक नॉलेज मिळावं ही आमची त्याच्यामागची भावना आहे। नवीन पिढी आपलं जे जुन्या पुरातन जे सनातन धर्म आहे ती विसरत चाललेली आहे नवीन एक ॲडव्हान्स सगळ्या टेक्नॉलॉजी आणि सायन्समुळे। त्याच्यामुळे आपण त्यांना कायम जागृत ठेवलं पाहिजे आपल्या संस्कृतीबद्दल, ही आमची त्याच्यामागची भावना आहे। मागच्या एप्रिलमध्ये महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आमच्या राम सीता स्वयंवर या कार्यक्रमाला आले होते। त्यांना ती संकल्पना खूप आवडली होती, त्याच्यामुळे त्याच्यानंतर तो एक गाण्याच्या माध्यमातून रामायण आम्ही दाखवलं होतं। तर ह्या वेळेला आम्ही त्यांच्याच आशीर्वादाने नाट्यकृतीच्या आधारे रामायण दाखवत आहे। त्याच्यामुळे आमचं हेच त्याच्यामागचं उद्दिष्ट आहे।
मी माझ्या भाषणात पण बोललो की आपण सत्य बोलूया आणि समाजात शांती व प्रेम पसरवूया, हा संदेश आम्ही ह्याच्यातनं देत आहोत. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.